आरसीबी परत चॅम्पियन्स होणार. लास्ट इयरचे चॅम्पियन्स आर प्लेइंग लाईक चॅम्पियन्स. कालची मॅच ते ज्या इजने जिंकलेले आहेत, ज्या सहजतेने जिंकलेले आहेत, इट जस्ट शोज देअर एबिलिटी, डेप्थ आणि मेंटॅलिटी. तुम्हाला माहितीच आहे की मी काय आरसीबीचा मोठा फॅन नाही आहे, बट आय विश की MI म्हणजे मुंबई इंडियन्स एवढ्या डॉमिनंटली यावर्षी खेळली असती. ऍक्च्युली गेल्या वर्षी सुद्धा, बट ठीक आहे. कॅमेरा बंद कर, काल टाळूंगा. बॉलिंग आरसीबीचा वीक पॉइंट नेहमीच राहिलेला आहे, पण तो गेल्या वर्षी आणि ह्या वर्षीपासून असं नाहीये विषय. तो भुवनेश्वर कुमार, हेझलवूड, कृणाल पंड्या, सुयश शर्मा, रसिकधर सलाम यांनी बॉलिंगची धुरा एकदम जबरदस्त सांभाळलेली आहे. त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे भुवनेश्वर कुमारचा, हेझलवूडचा पण आणि कृणाल पंड्याचा पण. ऍक्च्युली व्हेरिएशन्स आहेत सुयश शर्माचे आणि रसिकधर सलामचे. रसिकदर सलाम ऑलवेज हॅड द टॅलेंट. मुंबईमध्ये ऑब्व्हियसली होत असतो. त्याच्या व्हेरिएशन्समुळे त्याला विकेट्स खूप मिळतात, जास्ती करून त्याच्या एंड ओव्हर्समध्ये. असं नाही की त्याच्याकडे फक्त चांगला स्लोअर बॉल आहे, त्याच्याकडे चांगला स्लोअर बॉल बाउन्सर आहे, त्याचा पेस चांगला आहे. 140च्या पेसने पण तो टाकू शकतो. ही वॉज ऑलवेज अ ब्राईट प्रॉस्पेक्ट अँड आय एम सो ग्लॅड की तो चांगला खेळायला सुरुवात केलेली आहे त्याने. कालच्या मॅचमध्ये त्यांना चेस करायचे होते फक्त 147. त्यात पण त्यांनी 5 विकेट्स गमावल्याच, बट द काइंड ऑफ बॅटर्स दॅट वर कमिंग वन आफ्टर द अदर वॉज ॲक्च्युली स्कॅरी. विराट कोहलीबद्दल मी कायच बोलू, आपण बोलणं बंदच केलेलं आहे. कारण इंजर्ड किंवा जस्ट नॉट बिंग 100% असताना सुद्धा भाईनी येऊन 49 मारले. फिल सॉल्टचा थोडा ऑफ डे होता, बट भाई आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा तो मारतो किती तडाखेबंद फलंदाज आहे तो. देवदत्त पडिक्कल इज द ओनली थोडा नाजूक. हे 3 आऊट झाले. मग कोण आलं? रजत पाटीदार. मग कोण आलं? जितेश शर्मा. मग कोण आलं? टिम डेव्हिड. मग कोण आलं? रोमारियो शेपर्ड. अरे म्हटलं भाई थांबा. त्यानंतर कृणाल पांडे होताच. इट जस्ट शोज द बॅटिंग डेप्थ दॅट दे हॅव इन देअर स्क्वॉड. लिटरली स्कॅरी. रजत पाटीदार बँगळुरूमध्ये चांगला खेळतोच, बट ही हॅज बीन डुईंग सो वेल आउटसाइड बँगळुरू ॲज वेल. त्यांच्या अवे मॅचेसमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. अँड इफ ऑल थिंग्स गो वेल, वी माइट इवन सी हिम लिफ्टिंग द ट्रॉफी फॉर द सेकंड कन्सिक्युटिव्ह टाइम. Goddamn right.